हे गाईज, आज आपण शिकणार आहोत पालक पनीर. चला तर बघूया कसा बनवायचा. आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. पालक पनीर बनवण्याकरता मी 3 मोठे कांदे चिरून घेतले आहेत. थोड्या लसणच्या कळ्या, अद्रक, काळे मिरे 1 चम्मच, 4-5 मोठ्या विलायच्या आणि 2 काड्या कलमी. कढईत थोडे तेल टाकून चिरलेले कांदे मी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घेणार आहे. आता हे कांदे गोल्डन ब्राऊन झाले. यामध्ये खडी कलमी, काळे मिरे आणि मोठी विलायची टाकून परत थोडे शिजल्यानंतर हे बारीक करून घेतले आहे. पालक पनीर म्हटलं की पालक येणारच. आता पालकला मी स्वच्छ तोडून 5-6 पाण्याने धुवून घेतले आहे. 5-6 पाण्याने धुवून घेतल्यानंतरही मला ही पालक थोडी कस वाटत होती. अशा प्रकारे पाण्यातनं हात फिरवल्यावर कस वाटत होती. त्यानंतर परत मी 5-6 पाण्याने धुवून ती पालक उकडायला ठेवली. पालक थोडी उकळल्यानंतर त्यातले पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. पालक पनीरला वेगळी चव यावी याकरता मी सुहाना पालक पनीर मसाला बोलवून घेतला होता. तो थोड्या दुधामध्ये मिक्स करून घेतला व पालक पनीर बनवताना वापरलेला आहे. पालक पनीर करण्याकरता मी पनीरचे छोटे छोटे तुकडे कापून घेतले आहेत. आता हे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. पनीर खूप जास्त तळायचे नसते, नाहीतर ते कडक येते. हलकेसे गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला ते कढईतनं काढून घ्यायचे. आता त्याच तेलात 1 टमाटर, 1 कांदा बारीक चॉप केलेला मी त्यात टाकून शिजवून घेत आहे. टमाटर कांदे शिजले की त्यामध्ये थोडं अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, गोडा मसाला, धनियापूड आणि हळद टाकून परत एकदा मिक्स करून घेत आहे. स्लो गॅसवर हे संपूर्ण मसाले व्यवस्थित शिजले की त्यात शाही पनीर मसाला जो दुधामध्ये मिक्स केला होता तो टाकून याला शिजवून घ्यायचा आहे. यात आता कांद्याचा जो मसाला तयार केला होता तो टाकायचा आहे. मसाला व्यवस्थित शिजला, तेल वर आले की त्यामध्ये तिखट टाकून परत शिजवून घ्यायचं आहे. थोडे शिजल्यानंतर त्यामध्ये जे पालक आपण बारीक केली होती ती शिजवून घ्यायची आहे. पालकला काळपट रंग आला की त्यानंतर त्यात पनीर टाकून थोड्या वेळ शिजवले की गॅस बंद करायची आहे. त्यानंतर वरून थोडा गोडा मसाला व सांबार टाकायचा आहे. अशा प्रकारे आपले पालक पनीर तयार.